कवटा म्हणलं ते कोणाचा भक्त होता? महादेवाचा. मग महादेव किती मोठे आहेत? त्यांच्याकडे काय नव्हतं तरी ते मशानातकार आहे. त्यांचं घर कुठं होतं? मशानात का राहिले? तर त्यांनी पूर्ण विश्वाला सांगितलं की प्रत्येक जीव जन्माला आलेला मशानातच जाणार, म्हणून ते मशानात राहून त्यांनी काय केलं? मेलेल्या माणसाची राख भस्म म्हणून पूर्ण विश्वाला त्यांनी संदेश दिला की बाबांनो, मी इतका मोठा आहे तरी माझी ही अवस्था आहे, मी राख लावतोय, तुमची सगळ्याची एक ना एक दिवस राख. महादेवाने सर्प का गळ्यात लावला? आज जर इथं जर सर्प निघला, आता समजा आलाच तिकडून, तर आपण कुणीच राहणार नाही, पळणार आहे कुणीकडे. मी सुद्धा राहणार नाही सांगतोय तरी. म्हणजे सर्प दिसल्यानंतर आपण भिवून पळून सगळे जातो, काठ्या दगड घेऊन मारतो. असा सर्प त्यांनी गळ्याला का बरं वेडा टाकला असेल? काय त्यांना संदेश द्यायचा असेल महादेवाने? तर महादेवाने जो सर्प गळ्याभोवती गुंडाळलाय त्यांनी सांगितलंय की जो हा काळ आहे, हा कधी तुम्हाला सर्प चावला की माणूस मरतो. म्हणजे हा सर्प म्हणजे काळ आहे आणि हा काळ कधी येऊन तुम्हाला वेडा टाकेन ह्याचा भरवसा नाही, म्हणून त्यांनी सर्प गळ्यामध्ये. त्यांनी वाघाची वस्त्र धारण केले कमरेला, वाघाची कातडी का केली? ती महादेवाला या जगाला उपदेश करायचा आहे की बाबांनो, हे जे शरीर मी तुम्हाला दिलंय, हे शरीर जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर या शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही लाचारी पत्करू नका, तुम्ही कुणापुढं झुकू नका, वाघासारखं वागा, वाघाचे कपडे तुम्ही परिधान करा, म्हणजे तितकं धाडसी राहा, परंतु चुकीचं वागू नका. हा संदेश त्यांना त्याच्यातून द्यायचा. मग अशा ह्या महादेवानी, हा भोळा शंकर आहे, आपण म्हणतो ना शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पायी माझे चित्ते. जर अशा या महादेवाजवळ जर आपण डोकं टिकवलं, जर त्याच्या चरणा